घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं आहे. कधीच कोणाचा हक्क हिरावून घेऊ नये. जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात त्यांना कधीच कुठेच सन्मान मिळत नाही. जर आपण सतत फळाची आशा बाळगली तर आपले काम यशस्वी होणार नाही, तसेच ध्येयही साध्य करता येणार नाही. कुठे थांबावं आणि कुठे थांबून राहू नये हे कळलं की जगणं सोपं होऊन जातं. संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुख सुविधा उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्वाचे असते. वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात. आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असतं. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास कधीच वाटत नाही. व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षक पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे, तर आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. ज्याचा परिचय झाल्यावर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं ती सगळी चैतन्याची रूप. स्वच्छ निखळ दारिद्र्य होतं, दारिद्र्य निखळच असतं. वैभव आणि सत्तेच्या खालीच खूपदा चिखल असतो. मान मिळवण्यासाठी जर स्वभाव गहाण ठेवावा लागत असेल तर महान होण्यापेक्षा सामान्य राहिलेलं बरं. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादित राहणं पसंत करतात. सुंदरता असण्यात हवी, फक्त दिसण्यात नव्हे. चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी. अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांची स्वर परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचण आल्याशिवाय कळत नाही. माणसं असताना किंमत राखणं जड जातं. तुमचं आनंदी राहणंच तुमच्या शत्रूकरिता मोठी शिक्षा आहे. फरक पडतो जेव्हा तुमच्या सोबत गरजेला कोणी नसतं. फरक पडतो जेव्हा लाईफ मध्ये तुम्ही एकटे पडतात. फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सला एकटे फेस करतात. पण त्यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना, तेव्हा तुम्हाला हरवायला कोणी नसेल इथे. तुमच्या एवढं स्ट्रॉंग इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा. माणसानं मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो. जबाबदारी स्वप्न बदलायला भाग पाडते. तुमचा पुढचा प्लॅन गावभर सांगत बसू नका. तोंड बंद ठेवलेला मासा कधीच गाळाला अडकत नाही. जेव्हा स्वतःचे महत्व सांगण्याची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्व राहिलेले नाही. महत्व कळाले तरच त्याचे मोल आणि वापर कळतो. मग ती व्यक्ती असो की वस्तू, शब्द असो की पाणी. आपल्या मनाची खिडकी स्वच्छ ठेवली की आपल्याला बाहेरचं जगही सुंदर वाटू लागतं. जेव्हा वेदना आणि कडू बोलणं दोन्ही सहन व्हायला लागते त्यावेळी समजायचं आपण जगायला शिकलो. जगायला जास्त खर्च लागत नाही, मोठेपणा उरावर घेऊन मिरवायला जास्त खर्च लागतो. जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही. शब्दातून चरित्र प्रकट होते. चांगल्या शब्दाने वाईट लोकांचीही मनं जिंकता येतात. लोक जेव्हा तुम्हाला नाकार देतात तेव्हा त्याला नवीन काहीतरी मिळवण्यासाठीचा होकार समजून पुढे जा. कामाच्या विलंबाला आळशीपणापेक्षा भीतीच जास्त कारणीभूत असते. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख रुसून निघून जातील. थांबायचं कुठे हेही समजावं लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.